शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र आकाश आणि भूमी यांना आजी स्वतःच्या हाताने घरी घेऊन येणार आहे. रागिणीची सगळी कारस्थानं उघडकीला आल्यामुळे आजी आता आकाश आणि भूमी या दोघांना घरी आणणार आणि याच्यातच स्वप्नात नाही तर सत्यात आकाश बरा होणार आहे. बरा झालेल्या आकाशला आता आजी आपल्या घरी घेऊन येणार आहे आणि इथूनच रागिणीचे हालहाल सुरू होणार आहेत. या सगळ्यामध्ये पण अजूनही आजीला ही गोष्ट माहीत नसते की रागिणीने हे कारस्थान केलंय. आजीला एक वेगळीच गोष्ट समजते आणि त्यामुळे रागिणीला बिलकुल थारा न देता ती आकाशभूमीला घरात आणते आणि इथून खऱ्या युद्धाला सुरुवात होते. आकाशभूमी विरुद्ध आता रागिणी. आजीला याच्यामधला काही लवलेश माहिती नसला तरीसुद्धा प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती होत नाही म्हटल्यावरती निदान आकाश आणि भूमीच्या नावावरती प्रॉपर्टी होऊन त्याला इथेच राहू दे या हेतूने जरी रागिणीने आणलं असतं त्याची कारस्थानं वेगळी चालू असतात. पण या कारस्थानांना आकाश पराहोत चांगलं सडेतोड उत्तर देणार असतो. मात्र इकडे रागिणीच्या विरोधामध्ये कारस्थान करत पौर्णिमाने आपला डाव साधलेला असतो. सगळ्यात महत्त्वाचा डाव तिने टाकलेला असतो तो म्हणजे अभिजितला आपल्या बाजूने वळवत रागिणीच्या विरोधात उभं करणं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केलेली असते ती म्हणजे कंपनीमध्ये रागिणीच्या सोबत स्वतःचे साईन ऑथॉरिटी म्हणून वापरायची. म्हणजे कोणतीही गोष्ट कंपनीची आत्तापर्यंत रागिणीच्या साईनने जर होत असेल, पैशाचे कोणते व्यवहार पैसे करणं, तर ते आता अभिजितच्या सुद्धा साईनने होणार हे त्यांनी करून घेतलेलं असतं. कारण आता इकडे पौर्णिमाने मुद्दाम त्याचे कान भरत हे सगळं केलेलं असतं की आईंचा तुमच्यावरती विश्वासच नाही आहे. तुम्ही जरी सोमननगरमध्ये गेल्या होतात तरी आई पुन्हा गेल्या होत्या. तुम्हाला सोडवण्यामागे आईंचा हाच हेतू होता की त्यांच्या मदतीला तुम्ही यावेत, पण तरी पण तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास नाही आहे त्यांचा. कारण सोनलच्या केसमध्ये तुम्ही जी माती खाल्लीत ना त्यामुळे त्या तुमच्यावरती अजूनही रागावल्यात. त्यामुळे तुम्ही या सगळ्याचा विचार करा आणि त्याच्यावरती काय निर्णय घ्यायचा तो ठरवा. अभिजित विचार करत असतो खरंच म्हणजे आईचा जर माझ्यावरती विश्वास नसेल तर मी तरी आईचा का विश्वास हे करत बसू. नाही, आता मला माझं अस्तित्व निर्माण करत उद्या जर वेळ आली की आई मला हकलून लावेल तर मला माझं स्वतःचं असं काहीतरी पाहिजे. आणि तो पौर्णिमाच्या नादाला लागून रागिणीच्या विरोधात प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घ्यायला निघालेला असतो. पण मूर्ख अभिजितला हे माहीत नसतं ना प्रॉपर्टी रागिणीची होणार असते ना त्याची, कारण आकाशची सही मिळाल्याशिवाय सगळं शून्य असतं. मग आता पौर्णिमाच्या मदतीने अभिजित डाव रचतो की जर का प्रॉपर्टी मला हवी असेल तर मला आईच्या सह्या घ्यायला पाहिजेत. आणि या सगळ्यामध्ये आता मात्र अभिजित अडकतो आणि विचार करतो की आईच्या सह्यांपेक्षा आपण जर प्रॉपर्टीचे वेगळे पेपर बनवून आकाशच्या सह्या घेतल्या तर, असा डाव करत तो प्रॉपर्टीचे तिसरे पेपर बनवतो. इकडे अक्का मनाने कितीही चांगल्या असल्या तरी त्या भूमीला खूप त्रास देत असतात पैशासाठी की मला लवकरात लवकर भाडं पाहिजे, मला आगाऊ भाडं पाहिजे, 10 दिवसाचं प्लस 30 दिवसाचं भाडं पाहिजे असं म्हणत त्या भूमीच्या मागे लागतात. भूमीच्या हातात अजूनही जॉब नसतो. भूमी जॉब शोधत असते. अक्का मात्र भूमीच्या अगदी खनपटीला बसतात. मग आकाशचा नाईलाज होतो. आकाश स्वतः हमालकीची कामं करण्यासाठी आता एका रोजंदारीच्या ठिकाणी जातो आणि त्यावेळेला भूमी जॉब शोधण्यासाठी गेलेली असते. तिचं लक्ष आकाशकडे जातं. ती आकाशला पाहते. आकाश खाली कोसळतो आणि आता भूमी तिकडे येते आणि आकाश काय करतोयस तू असं म्हणत आकाशच्या जवळ येते. आकाश म्हणतो सायकल राणी जर का आपल्याला काम हवं असेल तर हे काम, पैसे हवे असतील तर काम करायला पाहिजे. अक्कांनी तुझ्याकडे पैसे मागितलेत ना भाड्याचे, तू काळजी करू नको, मी लवकरात लवकर पैसे जमा करून अक्कांना देईल. भूमीला खूप वाईट वाटतं. ती आकाशला समजवते आकाश असं काही नाही आहे, तू नको बरं काळजी करू. आकाश म्हणतो नाही सायकल राणी, मी तुला ना हवे तितकी मदत करेन. भूमी सांगते हे बघ तू मला मदत एवढीच कर की तू घरामध्ये एकटा व्यवस्थित राहा, हीच माझ्यासाठी खूप मोठी मदत आहे. तू माझा स्ट्रेंथ आहेस, तू माझा आधार आहेस असं म्हणत भूमीला खूप वाईट वाटतं. मग भूमी आकाशला बिलकते आणि म्हणते ही दुनिया ना खूप वाईट आहे आकाश, आपल्याला नीट माणसं जगू देत नाहीयेत. आकाश म्हणतो सायकल राणी तू काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर बरा होईन आणि तुझं रक्षण करेन असं म्हणत आता इकडे आकाशला स्वतःला बरं होण्याची उमेद जागते. आणि त्याच्यातच शैलेश्वर तर डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू असल्यामुळे आकाश हळूहळू आता बरा होत असतो. त्यातच आता आजीला मानसीने गळ घातलेली असते की मला असं वाटते की ताई आणि जिजूंना आपण घरी नको का आणायला, जयसिंगपूरचा प्रोजेक्ट कुणीही बघेल. आजी सांगते मला पण तुझं म्हणणं पटते, कारण मला रागिणीचं म्हणणं पटत नाही आहे. जयसिंगपूरचा प्रोजेक्टसाठी दुसरं कोणीही असू शकतं, ते काही मला माहीत नाही आहे. आकाश आणि भूमीला मी लवकरात लवकर इकडे आणणार, पुढल्या फोनला मी सांगणार. रागिणी विचार करते जर का आईने आकाश भूमीला इकडे आणलं तर बरं होईल, कारण महिन्याची नोटीस संपत आलेली आहे, मग मला सह्या पण घेता येतील असा विचार करत रागिणी म्हणते ठीक आहे आई, तुझ्या मनासारखं होऊ दे. तुला वाटतंय ना की जयसिंगपूरला त्या दोघांचं भलं नाही आहे तर त्या दोघांना इकडे बोलवून घे तू असं म्हणत आता इकडे लगेचच रागिणी तयार होते.
आणि मानसीला संशय येतो. मानसी विचार करते की आईंचं नक्की काय चाललंय मला कळतच नाहीये. आत्तापर्यंत भूमिताईशी गोडगोड बोलणाऱ्यामध्येच भूमिताईचा राग करायला लागल्या, माझा राग करायला लागल्या आणि आत्ता परत आजीनं सांगतात की परत आणा. यावरती आता मात्र रागिणी विचार करते, माझ्या मनाचा ठाव ठिकाणा कोणालाच लागणार नाही. आकाशची सही झाली की पुन्हा त्यांना कसं गायब करायचं ते मी बघते. एकदा का प्रॉपर्टी दावा झाली की गायब करते. मग आता आजी सांगते मी लवकरात लवकर भूमी आणि आकाशला बोलवून घेईन. रागिणी म्हणते ठीक आहे. इकडे आता पौर्णिमा विचार करते काहीही झालं तरी हे दोघं जण घरात येता कामा नये, नाहीतर इथलं माझं स्थान पुन्हा डळमळीत होईल असा विचार करत पौर्णिमा त्या दोघांना घरात न आणण्यात किंवा थांबवण्यासाठी प्रयत्न करत असते. मग आजीचा भूमीला फोन येतो. भूमीला आजी म्हणते हे बघ तुझं जयसिंगपूरचं ते काय प्रोजेक्ट वगैरे राहू दे. रागिणी सुद्धा सांगत होती की तुम्ही दोघांनी लवकरात लवकर घरी या बरं. यावरती भूमी म्हणते नाही आजी आमच्या दोघांचं ठरलंय ना आता. त्यावरती आकाश म्हणतो ए आजी आम्ही ना गेमची लेवल खेळतोय ना, त्यामुळे आता काही आम्ही आत घरी येऊ शकत नाही. यावरती रागिणीने आता बोलवले असं आजीने सांगितल्यावर ती भूमी विचार करते नक्की आत्यांचा डाव तरी काय. आणि तिला भानुशाली वकिलांकडून कळालेलं असतं की रागिणीला आपल्या आकाशच्या सह्या पाहिजेत प्रॉपर्टीच्या पेपरवरती. त्यामुळे आता मात्र घरी जाण्याचा प्रश्नच येत नसतो. पण आजी हट्टाला पेटते आणि भानुशाली वकील भूमीला सल्ला देतात की तुम्ही घरी जा. भूमी म्हणते पण सह्या. यावरती भानुशाली वकील म्हणतात हे बघा सह्या कोर्टामध्ये आकाशने स्वतः जाऊन करायच्या आहेत आणि त्यावेळेला त्याला पेपर वाचून दाखवणार आहेत आणि त्यावेळेला तुम्ही आकाशला नीट समजावून सांगा की पेपरवरती सह्या करायच्या नाही. त्याला सगळा मॅटर समजावून सांगा की प्रॉपर्टी रागिणीच्या नावावरती होते, ती प्रॉपर्टी महाजनांची आहे पटवर्धनांची नाही. त्यामुळे तुम्ही आकाशला समजावून घ्या आणि घरी जा. आता भूमी घरी जाण्याच्या आधी शैलेश्वर डॉक्टरांची भेट घेते. शैलेश्वर डॉक्टर सांगतात की आकाश कोणत्याही क्षणी बरा होऊ शकतो, त्याची तुम्ही काळजी घ्या. भूमी आता आकाशला सगळा मॅटर समजावून सांगते की कोर्टामध्ये तुला सही करायला नेलं तर तुला जे विचारतील त्या प्रश्नांची उत्तर दे आणि आता आपण महाजन आहोत. आत्या पटवर्धन आहे, आपल्या आजोबांनी किंवा आपल्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी ही महाजनांकडे राहायला पाहिजे. बरोबर आहे ना, तुला पटते ना. असं वेगवेगळे उदाहरण देऊन ती आकाशला पटवते. इकडे रागिणी मनात मांडे खात असते की एकदा का आकाशाला की प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करीन, आता सगळ्याची मालकीण मी. इकडे अभिजित मनात मांडे मानत असतो की एकदा का आकाशाला की प्रॉपर्टीचा मालक मी. आणि पौर्णिमा मनात मांडे खात असते की या सगळ्याची सम्राज्ञी मी होणार. पण या सगळ्यांना मात देत आजी भूमी आणि आकाशचा गृहप्रवेश पुन्हा एकदा करणार आहेत आणि सत्यामध्ये स्वप्नात नाही तर सत्यात आकाश बरा होणार आहे. आणि त्यामुळे कोर्टामध्ये रागिणी ते प्रॉपर्टी नावावरती करण्याचं तर दूर, पण रागिणी अभिजित पौर्णिमा यांची घरात राहताना भळताभुई थोडी होणार आहे. आणि इथूनच मालिका एका वेगळ्या टर्न आणि ट्विस्टवरती होणार आहे. भूमी आकाशचा सुखाचा संसार आणि यात ह्या तिघांची लुडबुड. पुन्हा एकदा महाजनांच्या घरामध्ये हे असं कोल्ड वॉर रंगणार आहे